मालोद येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते। याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी शोध घेत या प्रकरणी नायगाव येथील एका 24 वर्षीय तरुणाला मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी अटक केली व त्याला भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला 11 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालोद तालुका यावल येथील रहिवाशी 17 वर्ष आणि 7 महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले होते। ही घटना 15 नोव्हेंबर 2023 रोजी उघडकीस आली होती। तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवलदार श्याम धनगर, महिला पोलीस कर्मचारी सारिका वाणी यांनी केला आणि सदर अल्पवयीन मुलीला नायगाव येथील सलमान कादर तडवी वय 24 या तरुणासह ताब्यात घेतले। या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिने सांगितले की आपल्यावर या तरुणाने औरंगाबाद व जळगाव येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले आहे। तेव्हा या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोन्वये कलम वाढवण्यात आले आणि तरुणाला अटक करण्यात आली व त्याला भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला 11 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून।